नाशिकमध्ये महिला सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली ई पिंक रिक्षा योजना वर्षभरानंतरही प्रतिसादाअभावी रखडली असून रिक्षेचा कमी वेग आणि कर्जाच्या हप्त्याची चिंता यामुळे महिला चालकांनी या योजनेत रस दाखवला नाही। नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निखिल फराटे यांच्या गाडीला धडक देऊन त्यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी उपनगराध्यक्षांच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून या घटनेच्या निषेधार्थ आज नेवासा शहर बंद ठेवण्यात आले। वरणगाव येथील 30 वर्षीय नवरदेव रितेश सोनवणे याचा लग्नासाठी केवळ 8 दिवस बाकी असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झालाय, ज्यामुळे आनंदाचे वातावरण असलेल्या घरी शोककळा पसरली आहे। धुळे येथे महावितरणच्या कर्मचारी संघटनेने प्रशासनासोबत बैठक घेऊन पदोन्नती, जनमित्रांना पोलीस संरक्षण आणि मान्सूनपूर्व कामांसाठी आवश्यक निधी तातडीने देण्याची मागणी केली आहे। खरीपाचा विमा प्रलंबित असतानाच रब्बी हंगामात वादळाने नुकसान झाल्याने नंदुरबारमधील 1 लाख शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून तातडीने भरपाई न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिलाय।